यानंतरची बातमी बीड मधली आहे। बीड शहरातल्या बहुतांश रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडल्याचं पाहायला मिळत आहे। सामाजिक कार्यकर्त्यांनी बीडमध्ये या संदर्भात लक्षवेधी आंदोलन देखील केलंय। पालकमंत्र्यांचा मुखवटा लावून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय। रस्त्यावर दुभाजक नसल्यामुळे सुद्धा अपघातांमध्ये मोठी वाढ झाल्याचं समोर आलेलं आहे। रस्त्याचा प्रस्ताव मंजूर करावा अशी कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे। पाच वर्षापासून बीड शहरांतर्गत रस्त्यांची मोठी दुरावस्था आहे। मोठमोठाले जीवघेणे खड्डे आहेत। त्याचबरोबर पाहिलं आपण तर धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजक नाही आहेत आणि संबंधित प्रकरणामध्ये वाहनांचा अपघात होतो, वाहनांना कसरत करावी लागते आणि मुख्य रस्ते 17 जे आहेत बीड शहरातले त्यांना वर्षभरापूर्वी प्रस्ताव पाठवलेला आहे, मात्र त्याला मंजुरी मिळाली नाही आहे। तो प्रस्ताव लाल फितीत अडकलेला आहे। अजितदादा पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत आणि जेव्हा अजितदादा या ठिकाणी येतात किंवा चक्कर मारतात तेव्हा या ठिकाणी बरंच काही सुधारण्याचं काम केलेलं असतं। तर आम्ही एक लक्षवेधी आंदोलन आज करत आहोत की 2 तारखेला अजितदादा पुढच्या आठवड्यामध्ये येणार आहेत आणि अजितदादांनी बीडमधल्या शहरातल्या खराब रस्त्यांची, खड्डे पडलेल्या रस्त्याची दखल घ्यावी आणि बीडकरांसाठी चांगले रस्ते सुधारित करण्यात यावेत अशी आमची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।